शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाडे व उपनगराध्यक्ष अश्विनी आनंद पाटील तुपदाडे यांनी जलक्रांतीचे प्रणेते भारताचे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, नगरपंचायत कार्यालय, पंचायत समिती, पत्रकार संघ, रेणुकादेवी संस्थान, शिक्षण विभाग व कोरोना महामारीत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या समाजातील मान्यवर मंडळींचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। माहूर येथील हॉटेल पुष्पकराज येथे आयोजित या सोहळ्याचे अध्यक्ष ज्येष्ठ काँग्रेस नेते नवीन राठोड व उद्घाटक माजी खासदार सुभाष वानखडे हे होते। तर बँकेचे संचालक माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे, किशन राठोड, युवक काँग्रेस वैद्यकीय सहायता आघाडीचे राज्य समन्वयक डॉक्टर निरंजन केशवे, नगराध्यक्षा शीतल जाधव, माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, माजी उपनगराध्यक्ष मुनाफ उमरखेड, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन कदम पाटील, उमरखेड तालुका युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर VN भोसले, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल सिंह चौहान, मुख्याधिकारी विद्या कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। गेल्या 2 वर्षापासून थैमान घालत असलेल्या कोरोना महामारीशी मुकाबला करताना सर्व कोरोना योद्ध्यांनी आपल्या परिवाराच्या व आपल्या जीवितवाची जोखीम घेत तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचे रक्षण केले असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त करून कोरोना योद्ध्यांचे जाहीर अभिनंदन व्यक्त केले। यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते सचिन बेहरे, राजकिरण देशमुख, राजू सौदलकर, शेख आयुब, मोमीन खान, निसार कुरेशी, सलमान काझी, अब्दुल हक सौदागर, निलेश गावंडे, आकाश कांबळे, दीपक मुरादे, गोविंद आराध्य, संजय गायकवाड, रवी वायकुडे, अमोल कदम, सोनू राठोड, आनंद कलाने, करीम शहा आदीसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ तामगाडगे, जयकुमार अडकिने यांनी केले। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज माहूर।